राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची सुरुवात 1925, तर श्री नरकेसरी प्रकाशन लिमिटेड नागपूरची सुरुवात 1926 साली झाली. संघालाही 100 वर्ष पूर्ण झाली. श्री नरकेसरी प्रकाशन लिमिटेड नागपूरलाही 100 वर्ष पूर्ण होत आहे. या श्री नरकेसरी प्रकाशनचा तरुण भारतचा पहिला साप्ताहिक अंक 44 साली सुरू झाला. त्यालाही आता 81 वर्ष पूर्ण होत आहे. मधल्या काळामध्ये 57 ते 82 इतका मोठा कालावधी तरुण भारत त्या ठिकाणी होता, घरोघर जात होता. आणि आज जी अपेक्षा मंजुषाताईंनी व्यक्त केली की राष्ट्रीय विचाराचं एक दैनिक असायला पाहिजे, ते परखड असायला पाहिजे, हा माझा नाही असा विचार न करता सगळ्यांवर ज्याने असूर उगारला पाहिजे आणि ठिकाणावर ठेवलं पाहिजे, अशा वर्तमानपत्राची त्यावेळेला तरुण भारतच्या निमित्ताने पूर्ती होत होती. पण आपल्याला माहिती आहे की 82 मी चुकून म्हटलं 72 पर्यंत हे चाललं आणि पुढे आणीबाणीमध्ये काय काय झालं आपल्याला माहिती आहे. प्रामुख्याने व्यक्ती स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य यावर गदा आली. जवळजवळ 20 लाख लोक देशभरामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातले 19 महिने आणीबाणीमध्ये बंद होते. प्रामुख्याने लिहिण्यावर बंदी होती, प्रामुख्याने बोलण्यावर बंदी होती आणि तिथे तरुण भारत बंद झाला. मध्ये अनेक प्रयोग झाले. स्वर्गीय प्रमोद महाजनांना नेहमी 2 गोष्टींची आवश्यकता समाजामध्ये वाटत होती, एक प्रशिक्षण आणि एक प्रबोधन. आणि त्यामुळे त्यांनी एक प्रयोग पुण्यामध्ये तरुण भारतच्या त्यावेळेच्या संचालकांना काही मदत करून केला प्रयत्न, पण ते काही नीट यशस्वी झाला नाही. मग कधी मुंबई तरुण भारत मुंबईमधून पुण्यात आला, असे काही प्रयोग झाले. पण एक त्याला म्हणता येईल की चांगला प्रयत्न, भरघोस प्रयत्न होण्याची आवश्यकता होती आणि ती जबाबदारी आता श्री नरकेसरी प्रकाशनने नागपूर तरुण भारतने स्वीकारली. आणि तरुण भारत पुणे हा 1 एप्रिलपासून प्रयोग म्हणून सुरू झाला. प्रयोग म्हणण्याच्या तिला काय फीडबॅक आहे बघू, काय सूचना आहे बघू, असं सुरू झाला. आणि माझ्या माहितीप्रमाणे 1 मे पासून तो आता सगळ्यांच्या घरी यायला सुरुवात होईल. त्याचा आज पुणे आवृत्तीचा लोकार्पण सोहळा होतोय. व्यासपीठावर 2 अशी व्यक्तिमत्व आहेत की ज्यांना स्तुती केलेली आवडत नाही. त्या गाडगे महाराजांकडे काठी असायची, आमच्या गोविंद देवगिरी महाराजांकडे काठी नाही पण अदृष्ट काठी असते. फार स्तुती केल्यानंतर ते मला विचारले काय हवं आहे का, मला काहीच नको. पण अशी 2 ऋषितुल्य व्यक्तिमत्व, म्हणजे एक ऋषी आणि एक ऋषितुल्य, अशी 2 व्यक्तिमत्व व्यासपीठावर उपस्थित आहेत की ज्यांच्या आशीर्वादाने हा एका अर्थाने गाडा आपण नीट चालवू असं मला वाटतं. असे पूजनीय श्री स्वामी गोविंद देवगिरी महाराज, जे श्रीराम जन्मभूमी न्यासाचे कोषाध्यक्ष आहेत. आदरणीय भैयाजी जोशी, एक असं आदरणीय व्यक्तिमत्व संघाच्या कामामध्ये वर्षानुवर्ष सगळ्यांसमोर आलं. लौकिक अर्थाने म्हणायचं तर अनेक वर्ष सहकार्यावर होते, आता माझी सहकार्य राहतात. पण स्वयंसेवकांच्या मनामध्ये, स्वयंसेवकांच्या व्यक्तिमत्वावर, स्वयंसेवकांच्या जीवनावर त्यांचा एक लॉंग टर्म, बराच काळ चालणारा प्रभाव ज्यांचा आहे असे भैयाजी जोशी उपस्थित आहेत. व्यासपीठावर पुण्याच्या प्रथम नागरिक मंजुषाताई नागपुरे आहेत, डॉक्टर विलास गांगरे, धनंजय बाप्पाजी, अनिल दांडेकर, शैलेश पांडे अशी सगळी मंडळी उपस्थित आहेत. आपण 2 ह्या व्यक्तिमत्वांचं मार्गदर्शन, आशीर्वादपर मार्गदर्शन ऐकायला उत्सुक असल्यामुळे केवळ शुभेच्छा द्यायला मी या ठिकाणी उभा आहे. एवढीच खात्री आपल्याला देतो की भारतीय जनता पार्टीचे आम्ही ह्या महापौर आहेत, मी आमदार आहेत आणि मुली अण्णा आमचे खासदार आहेत आणि माधुरीताई मंत्री आहेत, हे नंतर आहे. आम्ही स्वयंसेवक, आणि स्वयंसेवकाचं पहिलं काम असं की त्याला जे दिलं काम त्याची अलीकडे चिकित्सा करायला तरी परवानगी आहे की हे काम एकच होती ती पण परवानगी नव्हती, तर ती आता आहे. त्या चिकित्सेनंतर आम्ही जे काम स्वीकारलो ते स्वयंसेवक या नात्याने आम्हाला पूर्ण केलं पाहिजे आणि आनंदाने केलं पाहिजे. आणि त्यामुळे आता तरुण भारत पुणे हा बंद होणार नाही याची मी शाश्वती आपल्याला देतो. तो झपाने वाढत जाईल.
आणि अनेक वेळेला बापट साहेबांशी चर्चा झाल्यामुळे मला सगळी त्यातली ज्याला व्यवसायाची जी गुपिते ती कळली की वर्तमानपत्र हे खपावर मोठं होत नसतं, ते जाहिरातीवर मोठं होत असतं. त्यामुळे खपही वाढेल आणि जाहिराती मिळतील. त्यामुळे मला सांगितलं की एक अंक पब्लिश करायचा तर तो तुम्हाला 4 रुपयाला मिळतो, पण त्याचा खर्च 27 रुपये. तर अंक वाढत गेला की आम्हाला भीती वाटायला लागली, हा खर्च कसा निघेल. काही काळजी करून तुम्ही माझ्या माहितीप्रमाणे विदर्भ माझ्याकडे 13 वर्ष होता, त्यामुळे घराघरात करून मला 42,000 बहुतेक तिथली प्रिंट आहे. तर ती 42,000 प्रिंट ही आम्ही क्रॉस करू, ती क्रॉस केल्यामुळे येणारा तोटा पण भरून काढण्यामध्ये मदत करू, असा शब्द मी आपल्याला देतो. आपल्या सगळ्यांना जे जाणवत आहे, जे महापौर महोदयांनी सांगितलं की असं एक माध्यम ह्या शहराला आता लागणार. नेक्स्ट टू मुंबई, 2.25 कोटीवर मुंबई गेली तर पुणे सुद्धा 82 लाख होती. पुण्याच्या गाड्यांची संख्या गेल्या दिवाळी पाडव्याला 53 लाख होती आणि एका पाडव्याच्या दिवशी 17,000 निघाली. त्या पाडव्याला आता 6 महिने झाले, ती बहुतेक आता 60 लाख झाली. अशा पुण्याला आता हळूहळू अंकुशाची आवश्यकता खूप आहे आणि तो अंकुश वर्तमानपत्रच असणार. कारण जरी कितीही सोशल मीडिया वाढला तरी लोकांना सकाळी पेपर वाचल्याशिवाय काही त्यांच्या घशाकडे चहा राहत नाही. जसं विदर्भातल्या तरुणांचं मी अनेक वर्ष अनुभव आहे, तुमच्या कोल्हापूरच्या पुढारीच आहे, पुढारी आल्याशिवाय काही चहा प्यायचं नाही. तशी इथे तरुण भारत पुण्याची स्थिती होईल असं मला वाटतं. कारण मी ज्याचा मगापासून अंकुश म्हणून उल्लेख केला, मला एक समर्पक उदाहरण लक्षात आलं की पूर्वीच्या काळी ज्यावेळेला राजा सिंहासनावर बसायचा त्यावेळेला एक विधी होता की त्याने असं म्हणायचं किंवा कोण दंडाल मला कोण दंड म्हणजे राजा लागलो. आणि त्यावेळेला ऋषीने त्याच्या डोक्यावर एक दंड मारण्याचा विधी होता की हे हम दंड असतो, मी दंड करणार. असं दंड देण्याचं काम हे वर्तमानपत्र करतील. आणि ज्याचा उल्लेख झाला की त्याच्यामधली स्वस्त लोकप्रियता कोणाच्या तरी हातचं बाहुलं होणार नाही, पण संघाचं अधिष्ठान ह्याच्या मागे आहे. कालचा एक प्रसंग सांगतो आणि माझं बोलणं संपवतो की कसं सध्या वर्तमानपत्र क्षेत्रात चाललंय. काल इथे सहकार क्षेत्रातली एक सरकारची खूप मोठी ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे. त्या ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या कार्यालयाच्या रिनोव्हेशनला मी गेलो होतो. अध्यक्ष आपला स्वयंसेवक कार्यकर्ता झाला आहे प्रवीण दरेकर, खूप मोठी आहे ती. सहकार क्षेत्रातल्या प्रत्येकाला त्याचं ट्रेनिंग घेऊन सर्टिफिकेट घ्यायला लागतं, तर ऑडिटमध्ये मार्क्स मिळतात आणि त्यामुळे खूप चांगलं झालेलं आहे. मग कार्यक्रम झाला तर कार्यक्रमामध्ये प्रवीण दरेकरांना जे काम मिळालेलं आहे त्यात त्यांना कॅबिनेट दर्जा आहे. कॅबिनेट मंत्री नाही आहेत, पण तो कॅबिनेट दर्जा आहे, म्हणजे कॅबिनेट म्हणून असणारे सगळे अधिकार त्याला असतात. तर मी मित्रत्वाच्या नात्याने असं म्हटलं की व्यासपीठावर उपस्थित माझे मित्र प्रवीण दरेकर जे यांना कॅबिनेट दर्जा आहे तो दर्जा सुद्धा लवकरात लवकर जाईल आणि ते कॅबिनेट मंत्री होतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि सहकारातला यांचा अभ्यास इतका आहे की कॅबिनेट मंत्री झाले की सहकार खातं त्यांना मिळावं अशी इच्छा व्यक्त करतो. आणि यांना काही निधी हवा आहे तर आता अर्थमंत्री रेव्हेन्यूची आहे, त्यामुळे अडचण नाही, संपलं. पत्रकार परिषद नंतर होती, म्हणून पत्रकार आले होते आणि ते म्हणाले की ज्या अर्थी तुम्ही सहकार खातं प्रवीण दरेकरांकडे येईल असं म्हटलं आणि अर्थमंत्री देवेंद्र आहेत असं म्हटलं, ती दोन्ही खाती राष्ट्रवादीकडे आहेत, ती तुम्हाला घ्यायची आहेत का? बोलायला मी त्या प्रवीणला बरं वाटावं म्हटलं तर ते म्हणतात की ती 2 खाती तुम्हाला घ्यायची आहेत का? म्हणजे भांडणं निर्माण करणं सारखं एकाकडून निघायचं की तुमची प्रतिक्रिया काय, मग त्याच्याकडे ते असं म्हणाले तुमची काय प्रतिक्रिया. त्यावेळी ते एक अशी रचना आवश्यक होती. आणि पुन्हा एकदा मी पुन्हा तरुण भारत बंद पडणार नाही तुम्ही ठरवल्याशिवाय. तसं संघाच्या बाबतीत म्हणतात की संघ एकच माणूस बंद करू शकतो, तो आहे स्वयंसेवक. त्याने ठरवलं की संघ नाही बंद खात्यात बंद, तसं ह्या सगळ्यांनी ठरवलं तर बंद, अदरवाईज बंद पडणार नाही, ती खात्री देतो.